राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सत्ता स्थापनेचं गणित जुळवण्यात व्यस्त आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असताना आता महाराष्ट्राच्या हातून एक मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प जवळपास निसटलाय। कोकण विभागातील रत्नागिरी इथे तेल प्रकल्प उभारला जाणार होता, पण आता केंद्र सरकार राज्यात हा मोठा प्रकल्प राबवण्यातनं पाय मागे घेण्यासाठी सज्ज असून गुजरात आणि आंध्र प्रदेश या सरकारची या प्रकल्पावरती नजर आहे। त्यामुळे आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, एकीकडे काहीच काळामध्ये सरकार स्थापन होईल, मात्र जे प्रकल्प महाराष्ट्रात येऊ घातलेले आहेत ज्याचा फायदा महाराष्ट्रातल्या नागरिकांना होऊ शकतो, रोजगार निर्मिती वाढू शकते, असा आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याची शक्यता आहे। हा प्रकल्प गुजरात किंवा मध्य आंध्र प्रदेश या ठिकाणी जाणार अशी माहिती मिळते, कारण गुजरात आणि आंध्र प्रदेश सरकारची या प्रकल्पावरती नजर आहे आणि केंद्र सरकार राज्यात हा मोठा प्रकल्प राबवण्यातनं पाय मागे घेतोय असंही कळतंय। मात्र स्थानिकांवर अन्याय होऊ देणार नाही असंही एकीकडे उद्योग मंत्री सांगतायत। कोकणातला बारसू प्रकल्प हातून निसटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नेमकं या संदर्भात काय म्हटलेलं आहे काळजीवाहू उद्योग मंत्र्यांनी, पाहूयात। किरण सामंतांना घवघवीत यश मिळालं, आता त्या संदर्भातली काय भूमिका तीच राहणार की बदलणार रिफायनरी? रिफायनरीच्या बाबतीतलं धोरण त्यावेळी देखील सांगितलेलं आहे की कुठेही काही लादायचं आम्हाला नाही, तिथल्या लोकांवर जबरदस्ती करायची नाही। तिथल्या लोकांना जर तो प्रोजेक्ट नको असेल, त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं तर बघू, परंतु नको असेल तर लादण्याचा काही प्रश्नच येत नाही। आपल्याला 15,000ची मतं मिळाली अशी त्यामुळे बघतोय की अशा पद्धतीनं ज्या प्रकल्पासंदर्भात म्हणजे बारसू प्रकल्पासंदर्भात आपण पाहिलेलं होतं, मोठं जन आंदोलन सुद्धा उभं राहिलं होतं आणि हाच प्रकल्प जाण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राहुल, एकीकडे या संपूर्ण प्रकरणानंतर कोकण हादरलेलं होतं, कोकणातनं जोरदार असा विरोध सुद्धा आपल्याला काही लोकांचा पाहायला मिळाला होता। तिथले जे स्थानिक आहेत ते अतिशय आक्रमक होते, मात्र आता हाच प्रकल्प हातून निसटेल असं कळतंय, काय अधिक माहिती? ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने काल प्रकाशित केलेली आहे प्रज्ञा, आणि त्यातले सगळे तपशील काल जेव्हा मी वाचले तेव्हा राज्यातल्या प्रमुख नेत्यांना सुद्धा ती बातमी आपण पाठवून दिली होती। आता असं आहे की ह्याबद्दल काही महायुतीला जबाबदार धरता येणार नाही। 2019 साली श्री उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी नाणारचा प्रकल्प रद्द केला। सौदी अरेबिया बरोबर आपण 10,000 कोटी रुपयाचा कच्चं तेल आयात करायचं, ते रिफाईन करायचं आणि देशांतर्गत त्याचा पुरवठा करायचा, अशा स्वरूपाचा हा प्रकल्प आहे। डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 1 लाख लोकांना रोजगार मिळेल असं त्या संदर्भामधलं सुरुवातीपासूनचं व्रत होतं। खूप परस्यू केलं त्या संदर्भामध्ये, सौदीकडनं खूप सातत्यानं प्रयत्न झाले आणि मग आपल्याला माहिती आहे की नाणार रद्द झाला आणि सत्तांतर झालं। सत्तांतर झाल्यानंतर बारसूला हा प्रकल्प होणार लक्षात आलं आणि बारसूमध्ये मग तुमच्या ह्या भूगर्भाची पाहणी केली गेली, तिथले जे पिटहोल्स आहेत ते पिटहोल्स केले गेले, तिथलं भूगर्भ तेवढं क्षमतेचं आहे का ते बघितलं गेलं। मधला आणखीन एक भाग आला की त्याच्यामध्ये जी कातळ शिल्प आहेत ज्याला जागतिक वारसा घोषित केलेला आहे, त्या कातळ शिल्पांचाही प्रश्न ह्या निमित्ताने आला। पण आता ज्या पद्धतीने उद्योग मंत्री बोलतात ती आणि त्यांची आधीची भाषा याच्यामध्ये खूप फरक आहे। आधी ते म्हणत होते की नाही, महाराष्ट्रात हा प्रकल्प कोणत्याही पातळीवरती आपण करू। आता ह्या बातम्या जरी आलेल्या असल्या तरी खरं तर अशा पद्धतीने त्याचं ट्रायफर्गेशन होणार आहे, म्हणजे या एकाच प्रकल्पाचे 3 प्रकल्प केले जाणार आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्या तेव्हाही आल्या होत्या। आणि मी या संदर्भामध्ये वेळोवेळी श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जेव्हा मुलाखती केल्या तेव्हाही त्यांना हा प्रश्न विचारला होता, कुणीही थेट उत्तर दिलेलं नव्हतं। आताही ज्या बातम्या आहेत त्याच्यात महाराष्ट्रात हा प्रकल्प होणार नाही हे जवळपास निश्चित जरी म्हटलं जात असलं तरी सुद्धा एक शक्यता अजूनही आहे, ती म्हणजे याचं जर ट्रायफर्गेशन होणार असेल आणि कमी जागेवरती जर हा प्रकल्प होणार असेल तर बारसूची जी शक्यता आहे ती अजूनही राहते। परंतु हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये या प्रकल्पासंदर्भामध्ये अडचणी आल्यानंतर सौदीकडनं या प्रकल्पासंदर्भामध्ये गुजरात आणि आंध्र प्रदेशची चाचपणी सुरूच केलेली होती। हा प्रकल्प 10,000 कोटीवरून वाढवून याची किंमत या प्रकल्पाची वाढलेली होती आणि सतत स्थानिकांनी ज्या या प्रकल्पाला विरोध केला त्यात शिवसेनेचं जे अंतर्गत राजकारण आहे ते विसरून चालणार नाही। उद्धव ठाकरे यांची काही प्रमाणामध्ये विकास विरोधी जी प्रतिमा तयार झाली त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला अणु प्रकल्पाला जसा विरोध केला जैतापूरच्या, तसाच या बारसू आणि नाणारच्या प्रकल्पाला केला होता, म्हणजे एकाच प्रकल्पाला, आणि त्यातून त्यांची विकास विरोधी प्रतिमा तयार झाली। आपलं दुर्दैव आहे की आपल्याकडे अनेक गोष्टी वेळोवेळी सांगून सुद्धा या प्रकल्पाला योग्य त्या गोष्टी क्लिअरन्स मिळाला नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती भूसंपादनाची आहे।
त्यातल्या खरंय. कोकणवासियांचा विरोध आहे म्हणून तर उदय सामंत म्हणतायत की हा प्रकल्प काही आम्ही लोकांवरती थोपवणार नाही. ही जर त्यांची भाषा असेल तर आपण निश्चित म्हणू शकतो की हा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून जवळपास निसटला आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचं राहुल की स्थानिकांवरती प्रकल्प लादणार नाही असं ते जरी म्हणत असले तरी सुद्धा झालेलं भूसंपादन तिथली सगळं जे परीक्षण करण्यात आलेलं आहे त्याचे रिपोर्ट्स नेमके काय आलेले होते, म्हणजे खरंच लोकांचं म्हणणं आहे, लोकांचा विरोध आहे म्हणून तो तिथनं जातोय की मुळात तिथली माती परीक्षण बाकीचे केलेली परीक्षणं सुद्धा निगेटिव्ह आली आहेत? नाही, माती परीक्षण चांगली आली होती, भूसंपादन पण चांगलं झालं होतं. अर्थात त्या भूसंपादनातल्या गडबडीनंतर बाहेर आल्या काही बाहेरच्या राज्यातल्या मंडळींनी बारसूमध्ये जमिनी घेतल्याचं निश्चित झालं. काही प्रशासकीय मंडळाची नावं सुद्धा अधूनमधून आलेली होती. मूळ मुद्दा तो नाहीच आहे. मुळात भूसंपादन हा प्रश्नच नव्हता. शिवसेनेअंतर्गत असलेलं जे राजकारण होतं ते होतं. म्हणजे उद्धव ठाकरे यांना असं वाटत होतं की जर आपण फार अग्रेसिव्हली, कारण सुरुवातीला ते नाणारला विरोध करतायत हे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारकडं ते जेव्हा पंतप्रधानांची भेट घ्यायला गेले, तुम्हाला आठवत असेल तर अजित पवार, अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती आणि त्या भेटीनंतर त्यांचा काही सूर थोडासा मवाळ झाला होता. तो मवाळ सूर झाल्यानंतर त्यांनी पर्यायी जागा म्हणून नाणारच्या ऐवजी बारसूला प्राधान्य दिलं आणि बारसूमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया ही उद्धव ठाकरे यांच्या काळापासून सुरू झालेली होती. परंतु हळूहळू, कारण त्याच्यात पुन्हा दोन गोष्टी झाल्या की उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प हटवून बारसूच्या जमिनीची निवड करताना ही जमीन उपयोगाची नाहीये आणि आम्ही एक प्रकारे कोकणवासीवरती अन्याय न होऊ देता एक चांगली जागा निवडली असं म्हटलं. पण त्याच्यात पण जेव्हा ग्रामस्थांचा विरोध आहे अशा पद्धतीनं चित्र तयार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली आणि त्यातल्या त्यात जे त्यांचे स्थानिक आमदार आहेत राजन साळवी वगैरे ह्या मंडळींनी या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आणि मग हळूहळू तुमचा दुसरा प्रकल्प सुद्धा म्हणजे तिथलं सुद्धा भूसंपादन अडचणीत आलं आणि आज अशी स्थिती आहे की तिथे भूसंपादन आणि वेगवेगळ्या गोष्टी करून प्रत्यक्षात हा प्रकल्प महाराष्ट्रात अस्तित्वात यायला किती काळ लागेल, म्हणजे बारसूमध्ये पुन्हा राजकारण होणार नाही का याची कुणीही खात्री देणार नाही. आणि याच कारणामुळे बहुधा आता ज्या पद्धतीची भाषा उदय सामंत वापरतायत ती आणखी आश्चर्यकारक आहे आणि एका अर्थाने जी गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या काळात झाली होती तीच गोष्ट आता महाराष्ट्रामध्ये ह्या महायुतीच्या नव्या सरकारच्या काळात होईल आणि हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाईल अशी शक्यता वाढली आहे. नक्कीच. तुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी. मात्र एक चांगला प्रकल्प ज्याच्यामुळे अर्थातच रोजगारही वाढला असता याचा विचार जो आहे तो मात्र केला गेला नाही का या संदर्भात सुद्धा चर्चा होणं तितकंच गरजेचं असणार आहे.